गुलाब साहेब बिडकर. बिडकर. हा. बिडकर साहेब आता हे गाव कोणतं आहे? शिंदेवाडी. शिंदेवाडी गोडेगाव. हा. माझं साधारणतः या शिंदेवाडी गोडेगाव जो जिल्हा परिषद गट आहे गोडेगाव पेठ बरोबर. त्या जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली. मंगल हुले म्हणून नारोडीगावचे सरपंच दरेकर यांच्या पत्नी आहे सुवर्णाताई दरेकर. दोन उमेदवार आता उभे आहेत जिल्हा परिषदेला. काय या भागात तुमच्या भागात त्यांच्याबद्दल काय वातावरण आहे? कोणचा पाठिंबा राहील कोणाला तुमचा? आता कसं सांगू वातावरण चांगलं आहे या भागामध्ये? आता कसं सांगू कसं नाही ना सांगू शकत. तर वातावरण कोणाचं चांगलं आहे सांगू शकत नाही आपण. सांगू शकत नाही आम्ही तर काय सांगू. हे दोन उमेदवार तुम्ही पहिल्यांदाच ऐकताय का? नाही. तुमचा संपर्क होता? हा संपर्क आहे आपला इथं दिवीदास दरेकरचा संपर्क आहे. येणं जाणं आहे. हा मग ते आहेत येत्यात जात्यात. काही जे उमेदवार आहे ते तुमच्या सुखदुःखात असतात. हा येत्यात का नाही म्हणून कसं जमन येत्यात ते. आता येणाऱ्या निवडणुकीत दोघांपैकी कोणाचं पारड जड तुम्हाला वाटतं? ते नाही सांगता यायचं नाही. ते सांगू शकत नाही का कसं सांगू आता. बरं तो विषय राहिला बघा. आता तुमचं छोटंसं गाव आहे इकडं. हा शिंदेवाडी छोटीची छोटीसं गाव आहे. काय गावात कामं झालीत का? कामं झालीत का? हा कामं बरीच झालीत. बरीच झाली. काय कामं होणे बाकी आहेत काही? आता अजून बरीच कामं आहेत बाकी तशी. काय कामं झाली आहेत काही कामं होणं बाकी आहेत किंवा आता मशीनचं काम झालं. आता दिलीप वळशांनी 1 लाख रुपये दिलं. गाठाचं काम चाललंय. गाठाचं आता पुढल्या वर्षी करायला पाहिजे ना. गाडा आता हे केलंय. हा चालू आहे परत पुढल्या वर्षी ते बांधकाम करायला लागेल ना. समजा आता तात्पुरतं केलंय असे. अजून काय कामं झाली पाहिजे? अजून आता नाही एवढं सांगते गाव सरपंचाला सांगायला पाहिजे. आपल्याला नाही एवढं सांगते. आता तुम्ही तुमचं नाव काय बाबा? मी उमाजी दरेकर कोलदारा. दरेकर. आता दरेकर नावाचेच एक उमेदवार आहे. दरेकरांना सहकार्य राहील का काय विरोधात राहील? आता असं कसं आहे माहिती का? हुले पाटील आहेत त्यांना आमची बहीण आहे. बर कसं आहे आम्हाला दुई कुण अडकते नाटक होते. दुई कुण हे दरेकर आणि त्यांना नारायण पाटील माहिती आहे. असं का नाही माहिती ते नाही सांगता येत आम्हाला. त्यांना आमची बहीण आहे ती हुल्यांना. आता साधारणतः जिल्हा परिषद निवडणुकीत दोन उमेदवारांपैकी कोणाचं पारड जड राहील की नाही चांगलं आहे? काहीच सांगता यायचं नाही बघा. हे आता उमेदवार कोणता चांगला आहे? दोन्ही. अहो आता उमेदवार आपल्याला दोन्ही मत चांगले वाटतात पण पारड सांगता येतच नाही. खरं जिल्हा आता मागील देवदास दरेकर गेल्या टायमिंगला जिल्हा परिषद सदस्य होते. हो. त्यांच्या मार्फत काही कामं झालीत का या भागात? हो झाल्यात. आमच्या इकडे झाले. काय कामं झालीत? शंकराच्या मंदिराचं ते वरचं हे ते केलं. काही मशानभूमीचं काम केले त्यांनी दरेकरांनी केलेत का? मग त्यांनी नाही म्हणता येत नाही आपल्याला. असं वाटत नाही का यावेळेस नवीन माणसाला संधी द्यावी? आणि चांगलं आहे ना. उलट वाटतं ना आम्हाला पण. कोण नाही म्हणतो? वाटतं ना आम्हाला पण. कोण नाही वाटत नवीन माणसाला संधी द्यावी. वयस्कर मंडळी तुम्ही गावात चौकामध्ये बसत असता चर्चा होत असेल ना कोणाच्या नावाची चर्चा जास्त? चर्चा म्हणजे कॉलदार मध्ये कशी आहे माहिती आहे का तुम्हाला? खरी परिस्थिती सांगायची. दोन्ही आहे. फुले आहे आणि दरेकरी आहे. बाकी तर काही सांगता येत नाही. दोन्ही आहे. विजयी कोण होईल असं वाटतं? आपला पेट गाणात नाही. हिच्या कॉलदार मध्ये सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? हा पण आहे. दोन्ही आहेत. कोणाचं पारड जड आहे? दोन्ही उमेदवारांचं पारड जड आहे. जडच आहे. कारण दोन्हींचे संबंध आहेत ना. जे दोन्हींचे संबंध आहेत ते कॉलदारमध्ये चांगलेच आहेत. चालते. थँक्यू. धन्यवाद.